अधिकारी राऊतच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी, बड्या अधिकाऱ्यांच्या समावेशाची शक्यता, सखोल चौकशीची गरज। न्यायालयाने सुनावली 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। शासकीय वसतिगृहातील भोजन पुरवठा देयकात सुमारे 25 लाख रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील सहाय्यक अधिकारी उत्तम नागोजी राऊत याला न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून यामध्ये इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असताना शासकीय वसतिगृहाचा भोजन पुरवठा देयकात गैरव्यवहार केल्याप्रकरणी मंगळवारी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी तळोदा येथून राऊत याला अटक केली। त्यानंतर त्याला रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले। बुधवारी दिनांक 25 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कराडे यांनी त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रमांक 9 न्यायाधीश BD चौकट यांच्या न्यायालयात हजर केले। तपास दरम्यान राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगमताने वसतिगृहाचा भोजन पुरवठा रजिस्टरमध्ये खाळाखोड केल्याचे उघड झाले आहे। बनावट हजेरी पत्रके तयार करून विद्यार्थ्यांची संख्या कृत्रिमरित्या वाढवून दाखविण्यात आली आणि त्या आधारे शासनाकडे खोटे देयक सादर करण्यात आले। या माध्यमातून सुमारे 38 लाख रुपयांचा निधी अपहार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात आणखी काही आरोपींची अटक बाकी असून मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सखोल चौकशीसाठी राऊत यांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले। यानंतर न्यायालयाने राऊत याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे।